बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान हत्या प्रकरणामध्ये अटक असलेला आरोपी विष्णू चाटेकडून जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आल्याचं माहिती समोर येत आहे। काल बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या हत्या प्रकरणाची एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी काल पार पडल्याचं सांगण्यात आलेलं आहे। या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद देखील करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर आरोपी विष्णू चाटेंच्या वकिलामार्फत त्यांनी जामीन अर्ज जो आहे तो दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे। या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी जी आहे ती आता 15 जून रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्ष लोटले आलेले आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जे आहेत ते सध्या बीड येथील जिल्हा कारागृहामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातील एक प्रमुख आरोपी म्हणून विष्णू चाटे देखील आहे। विष्णू चाटेंना 18 सप्टेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती। ही झालेली अटक जी आहे ती बेकायदेशीररित्या असल्याचं विष्णू चाटे यांच्या वकिलाकडून या सुनावणी दरम्यान मांडण्यात आल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे। ज्या पद्धतीने विष्णू चाटे यांना अटक केलेले आहे 24 तासाच्या आत त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु त्या पद्धतीचं त्यांना हजर करण्यात आलं नसल्याचं देखील त्यांच्या आरोपीकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे विष्णू चाटे यांना जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली असल्याची जी बाजू आहे ती त्यांच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मांडली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। गुरुवार रोजी या हत्या प्रकरणाची जी सुनावणी होती ती पार पडलेली आहे। SR शिंदे न्यायाधीश यांच्या समोर ही सुनावणी जी आहे ती पार पडली असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता 15 जून रोजी एक महत्त्वाची सुनावणी देखील पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये विष्णू चाटे यांची जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीररित्या झाली असल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यावर आता लेखी स्वरूपामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। या सुनावणी दरम्यान आता कशा पद्धतीच्या घडामोडी घडत आहेत याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत त्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे। नेमकं सरकारी वकील या सुनावणी दरम्यान काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। आज विष्णू चाटेंनी जो जामीनचा अर्ज 21/5 दाखल केला होता त्याच्यावर न्यायालयाने 25/5 तारीख दिली होती। 25/5 नंतर त्या प्रकरणात न्यायालयाने 4/6 तारीख दिली। आज आम्ही त्याच्यामध्ये आज सरकार पक्षाने आमचं म्हणणं दाखल करायला आम्ही वेळ मागितला आणि न्यायालयाने दोन्ही वकिलाच्या संमतीनं आमचं म्हणणं देण्यासाठी आणि विवेचन करण्यासाठी 15 तारीख दिलेली आहे। मात्र यामध्ये युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी अटक बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडणी करत होते। नेमका काय विषय? अटक त्यांचं असं म्हणणं आहे की 18/12/24 त्यांना जे अटक करण्यात आलेलं आहे त्यांना 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करण्यात आलेलं नाही या मुद्द्यावर त्यांनी तो अर्ज दिलेला आहे। परंतु ती अटक बेकायदेशीर आहे किंवा नाही किंवा आम्ही 24 तासाच्या आत त्याला हजर केलं आहे किंवा नाही याचं उत्तर 15 तारखेला आम्ही देऊ। इतर जे आरोपी आहेत त्यांची देखील जामीन अर्जावरती काय नाही, त्या जामिनावर रेग्युलर कोर्ट हिअरिंग करेल। आज इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे कुठलीच सुनावणी झाली नाही।